नमस्कार सप्रेम. जय भारत, जय भीम, जय संविधान. अन्याय धर्माचे कायदे मोडणारे जगातले सर्वश्रेष्ठ महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र कचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले असं सांगणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांच्या साम्राज्याचे कार्य चौपट करणारे धर्मवीर संभाजी महाराज. 150 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला भारत देश आम्ही स्वीकारला आणि या देशाची ज्यांनी राज्यघटना लिहिली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मराठी साहित्याचा वावर ज्याने उकरून काढलं ते सत्यशोधक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, आद्य क्रांतिकारक वस्तू लवज साळवे, ज्यांच्या अफाट विद्वत्तेतून समस्त भारताला राष्ट्रप्रेम काय आहे समजलं ते युगपुरुष स्वामी विवेकानंद. ज्यांच्या उदरात स्वराज्याचं स्वप्न वाढत होतं त्या राजमाता जिजाऊ, क्रांतिमाता सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती माता रमाई, शिक्षणकन्या मुक्ता साळवे यांच्या क्रांतिकारक विचारणं माझं प्रथमतः त्रिवार अभिवादन. मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज बोलण्याचा योग आला आणि या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना काही अनुभव समोर आले आणि ते अनुभव मांडत असताना होणाऱ्या व्यथा आणि वेदना तितक्या प्रखर होत्या की ज्यांनी या भारत देशाला समाज प्रबोधनाचे धडे शिकवले, परिवर्तनाचे धडे शिकवले. खरं तर आजच्या काळात या समाज प्रबोधनाच्या मार्गावरून मार्गक्रमण करत असताना विचार करावा लागतो की क्रांतिकारकांना झालेल्या वेदना किती असह्य होत्या. कारण पारतंत्र्यातला भारत देश या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, या देशातल्या जनतेने आणि जनतेला सांभाळणाऱ्या विचारवंतांना जे काय सोसावं लागलं होतं, भोगावं लागलं होतं, अनुभवावं लागलं होतं, ते चित्र इतकं दुर्दैवी होतं की ते न सांगण्यापलीकडचं आहे. मित्रांनो, भारताची राजकीय भूमिका असेल, सामाजिक भूमिका असेल, शैक्षणिक भूमिका असेल, वैद्यकीय भूमिका असेल, या देशाची अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था अशा अनेक विचारांनी व्यापलेल्या या भारत देशामध्ये आपलं योगदान काय आहे याच्यावर थोडासा विचार करावा लागतोय. देशाला जेवढे स्वातंत्र्य मिळाले आहे, या देशाला एका प्रगल्भ विचारांची गरज होती, न्यायव्यवस्थेची गरज होती आणि अशा या प्रसंगामध्ये देशातल्या महान विचारवंतापैकी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मोलाचं कार्य आहे हे तुम्हा आम्हाला विसरून चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातल्या मूलभूत न्यायव्यवस्थेचे महत्त्व पटवून देत असताना भारतीय संविधानाची निर्मिती केली. या देशाची सार्वभौम राष्ट्राची घडी बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तरीसुद्धा आजही बाबासाहेबांच्यावरती टीका टिप्पणी करताना आज लोक दिसत आहेत. भारतीय संविधानावरती टीका टिप्पणी करताना आज लोक दिसत आहेत आणि हे चित्र फार विचित्र आहे आणि हेच सांगण्यासाठी मी आज इथं उभा आहे. मित्रांनो, आज या देशाला जशी विचारवंताची गरज भासलेली आहे तसेच विचारवंतांनी मांडलेल्या विचारांची सुद्धा गरज आज या देशाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि कर्तृत्व हे थोडक्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलत असताना मला एक गोष्ट वाटते आणि ती पटते सुद्धा. ती म्हणजे आधुनिक भारतातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातल्या महान विद्वान पुरुषांच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि त्यांची ख्याती जगाच्या बाहेर आहे. आणि अशा या पहिल्या यादीमध्ये समाविष्ट होणारं पहिलं जे नाव कोणतं असेल तर ते B.R. आंबेडकरांचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघताना एका विशिष्ट भूमिकेमध्ये पाहिलं जातं, हेही तुम्हा आम्हाला विसरून चालणार नाही. कारण बाबासाहेबांचा प्रवास हा मित्रांनो खूप प्रखर होता, वेदनामय होता, संघर्षमय होता. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दशेमध्ये होते तेव्हा त्यांच्या अभ्यासाची त्यांना इतकी गोडी आणि इतकी आवड होती की लहानपणीच आईचं निधन झाल्यामुळं सर्वस्वी जबाबदारी ही त्यांच्या वडिलांच्यावरती पडलेली होती. आणि अशा या परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण कसंबसं पार केलेलं होतं. उच्च शिक्षणासाठी त्यांना बाहेर जावं लागलं. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून
त्यांनी उच्च शिक्षणातून MA PhD केलेली आहे. लंडनमधून त्यांनी MSc डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. आणि भारतातच नव्हे तर जगातल्या सर्वोच्च विचारपीठामध्ये एक तत्त्वज्ञ म्हणून बाबासाहेबांची खरी ओळख आज आपल्याला दिसून येते. ते कर्मप्रधान होते, कष्टाला खूप प्राधान्य देत होते. एवढंच नव्हे तर फिलॉसॉफी असेल, हिस्ट्री असेल, सोशॉलॉजी असेल, इकॉनॉमिक्स असेल, या विषयाचे ते गाडे अभ्यासक होते आणि अध्यापक पण होते. एवढंच नव्हे मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, पारशी असेल, अशा विविध भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. त्या भाषांचं त्यांना ज्ञान होतं. एवढंच नव्हे तर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत असताना ते 18 तास अभ्यास करायचे. हे बाबासाहेबांचं मूळ वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, सांगायला एक गोष्ट आवडेल. भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या समयी त्यांना खूप कठीण परिश्रम घ्यावं लागलं होतं. त्यावेळी त्यांना इतकं महान कार्य करायची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन पडली होती, तरी ते बाबासाहेब आंबेडकर कधी मागे सरले नाहीत याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी भारतीय संविधानाच्या निर्मितीला दिलेला आहे. अनेक देशांतर केलेलं आहे. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला, तिथल्या सामाजिक न्यायव्यवस्थेचा आढावा घेतला, तिथलं राजकीय धोरण काय हे समजून घेतलं आणि हे अभ्यासपूर्ण विचारमंथन करून आपल्या देशाची सर्वोत्तम भारतीय राज्यघटना लिहिण्याचं सगळ्यात मोठं कार्य हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 64 विषयामध्ये पदवी संपादन केलेली होती. त्यांनी समता, समानता, बंधुत्वाचा एक सिद्धांत उभा केला होता. आपल्या अभ्यासातून, लिखाणातून, वाचनातून, वक्तव्यातून जगाला देण्यात सगळ्यात मोठं सामर्थ्य जर कुणाच्या साहित्यामध्ये आढळत असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर यांचे आढळते. मित्रांनो, त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप मोठा आटोकाट प्रयत्न केला. महिलांच्या सुरक्षेसाठी हिंदू कोड बिल नावाच्या प्रस्तावाला ज्यावेळी राज्य सरकारनं विरोध केला होता त्यावेळेस त्यांनी त्यांच्या असणाऱ्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हे तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही. ओबीसीच्या माध्यमातून ज्या आरक्षणाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती बाबासाहेब बोलत असताना कलम 341 हे ओबीसी समाजासाठी त्यांनी लिहिलं आणि कलम 342 हे परत बहुजन समाजासाठी लिहिलं. एवढा मोठा इतिहास बाबासाहेबांचा ओबीसी समाजाबद्दल आहे. मित्रांनो, त्यांनी शिक्षणालाही खूप महत्त्व दिलेलं. शिक्षणाला त्यांनी महत्त्व देत असताना ते वारंवार म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्याल्यानंतर माणूस कुरघुरायला लागतो. त्यासाठी आधी शिकलं पाहिजे, त्यानंतर संघटित झालं पाहिजे आणि वेळ प्रसंगी आपल्यावरती जर प्रसंग आला तर त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायला पण उभं राहिलं पाहिजे. म्हणजे शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांनी त्यावेळेस दिला. मित्रांनो, 1935च्या समयी 50,000 पुस्तकांचा साठा बाबासाहेबांनी आपल्या लायब्ररीत करून ठेवला होता आणि तेवढी पुस्तकं त्यांनी वाचूनही काढली होती. भारत देशाविषयी एका भाषणात ते असं म्हणाले की मला विशेष वाटतं या प्रभावशाली भारताला गुलामगिरी स्वीकारावी लागली. या गोष्टींचं मला आश्चर्य वाटतं आणि आजही मला एका गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे भारताला पुन्हा एकदा गुलामगिरी स्वीकारावी लागू नये. या देशाचं कल्याण करण्यासाठी तुम्हा आम्हाला राष्ट्राचं कल्याण आणि आपल्या देशाची मजबूती हे जर स्वप्न बघायचं असेल तर मित्रांनो, जात्यांताच्या लढ्यामध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे. जाती धर्माच्या पलीकडे आपला देश काम करत असतो. या देशाबद्दल आपल्याला थोडंसं आणि तिथल्या विचाराचं, तिथल्या संस्कृतीचं गांभीर्य असणं गरजेचं आहे. भारताबाबत बाबासाहेब आंबेडकर खूप विचार करत होते. बाबासाहेब आंबेडकर एक महान अध्यापक होते. बाबासाहेब आंबेडकर एक वक्ते होते, एक लिखाणाचे खूप मोठे अभ्यासक होते, साहित्यिक होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही केलं ते भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी केलं, स्वतःसाठी त्यांनी काहीच केलं नाही. आपल्या गोरगरीब जनतेला, बहुजन समाजाला अज्ञानपणाच्या अंधकारातून या लोकांना बाहेर काढण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. उभ्या आयुष्यामध्ये ते झगडत राहिले, झटत राहिले, संघर्ष करत राहिले. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणातून सतत सांगत असतात की आपल्याला सत्ता धरवावी लागेल, आपल्याला सत्ता संपन्न करावी लागेल. माझं एक स्वप्न आहे, हे दलित एक दिवस सत्याचं चक्र हलवतील. मित्रांनो, या शासनकर्त्या समाजाला प्रभुत्व जर निर्माण करायचं असेल, आपल्याकडे एक सत्ताधारी संकल्प जर जागृत करायचा असेल, आपल्या मस्तिष्कामध्ये संघर्षाची ज्योत जर प्रगट करायची असेल तर तुम्ही आपल्या घरी जावा, आपल्या भिंतीवरती लिहून ठेवा की मला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. मित्रांनो, त्या काळातला अन्याय, अत्याचार, अस्पृश्यता याला तोंड देत असताना बाबासाहेब आंबेडकरांना खूप काही सोसावं लागलं होतं. कदाचित त्यांच्यावर बऱ्याच प्रकारचा हल्लाही झाला होता, आघातही झाला होता, तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकर कधी मागे हटले नाहीत. एका परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्यावर दगडफेक झाली होती आणि ती दगडफेक होत असताना काही मातंग समाजातल्या तरुण विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्यावरती होणारी दगडफेक स्वतःच्या अंगावर झेलली आणि बाबासाहेबांचं संरक्षण केलं. मित्रांनो, या देशातला सगळ्यात मोठा संकल्प जर एवढा असेल, एवढाच आहे की एका विचारवंताची जोपासना, विचारवंताची उपासना आणि त्या विचारवंताचे विचार
त्याला खतपाणी घालत असताना काही तरुण तडफदार कार्यकर्त्यांनी समोर आलं पाहिजे, संघर्षाला वाचा फोडली पाहिजे, अन्याय त्याच्या विरोधात लढलं पाहिजे. आणि याचं सगळ्यात मोठं माध्यम बाबासाहेबांनी तयार करून ठेवलेलं आहे. मित्रांनो, महापुरुषांच्या यादीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करणं हे स्वाभाविक आहे. बाबासाहेबांचं कार्य खूप महान होतं. बाबासाहेबांच्याबद्दल बोलत असताना बऱ्याच गोष्टी आहेत. बाबासाहेब आंबेडकर एक या देशाला लावलेलं अतर्क्य, अद्भुत आणि अलौकिक असं एक सतेज व्यक्तिमत्व होतं. आणि त्या बाबासाहेबांच्या या 131व्या जयंतीनिमित्त मला या संस्थेनं बोलायला संधी दिली. मी या सर्वच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगेन की बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांचं कर्तृत्व हे प्रत्येकाच्या मनाला गवसणी घालणारं कार्य आहे. आणि त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेत या संघर्षाच्या वाटचालीमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीची मी आपणास विनंती करतो आणि थांबतो. सप्रेम. जय भारत, जय बुद्ध, जय संविधान.